नमस्कार ताईंनो, मी अंगणवाडी सेविका राजेश्री चित्ते आपल्या व्हॉइस ऑफ अंगणवाडी या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PMMVYच्या ॲपमध्ये अंगणवाडी सेविका ताई यांचे आधार अपडेट कसे करायचे ते बघणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कामाचा वाटल्यास शेअर करायला विसरू नका. बघा ताईंनो, तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामाला उपयोगी पडतील असेच व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर बघा, तुम्हाला तुमच्या सुपरवायझरनी याच्यामध्ये आधार डिटेल्स टाकायचे सांगितले असतील तुमच्या स्वतःच्या, बरोबर आहे. तर यामध्ये जायचं ॲड AWW मध्ये, याच्यामध्ये तुमच्या आधार डिटेल्स टाकायचं. माझं बघा, मॅडमनी जे नाव टाकलेलं आहे ते आधारनुसार बरोबर आहे का ते चेक करायचं. नसेल तर तुमच्या सुपरवायझरसोबत कॉन्टॅक्ट करून ते चेंज करून घ्यायचं, बरोबर आहे. याच्यामध्ये बघा, याला मी डायलॉग बॉक्सला क्लिक केले आहे, म्हणजे परमिशन दिले आहे. आणि इथे माझा आधार नंबर मी टाकणार आहे. बघा, ओके. चेक करू शकता तुम्ही, माझा आधार ऑथेंटिकेटेड झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर डेटा अपॉइंटमेंट फॉर्म, म्हणजे तुम्ही कधीपासून आहात. तर त्याच्यामध्ये बघा, आम्ही जेव्हापासून ICDSमध्ये आहोत तेव्हापासूनच्या डेट टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सुपरवायझरला विचारून सुद्धा यामध्ये डेट टाकू शकता, बरोबर आहे. आणि इथे माझा ॲड्रेस टाकणार आहे, बरोबर आहे. ओके. आता ॲड्रेस टाकल्यानंतर इथं खाली सगळ्यात खाली सबमिट ऑप्शन आहे, तर इथं सबमिट करायचं आहे. तर ऑलरेडी मी सबमिट केलेलं आहे, त्याच्यामुळं पुन्हा जाणार नाही आहे. तरी पण तुमच्यासाठी मी हे पुन्हा भरून बघितलं होतं, बरोबर आहे. तर त्याला ऑप्शनच आलेले नाही आहे, कारण मी ऑलरेडी सबमिट केलेला आहे. आणि तुमच्याकडे जर हा डायलॉग बॉक्स दिसतच नसेल, डायरेक्ट फक्त एवढ्याच 3 सूचना दिसत असेल, तर तुम्ही तुमच्या सुपरवायझरसोबत संपर्क साधून ते सेटिंग्स ऑन करून घ्यायचे आहेत. ओके. त्यांच्याकडून आधार डिटेल्ससाठी फॉर्म ओपन होतो मग, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. हे समजलं असेल तुम्हाला, बरोबर आहे. आता